ती म्हणजे सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला त्याच्याच घरामध्ये आणि आता सैफवरती लीलावती हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। सैफ अली खानची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळते। लीलावती रुग्णालयामध्ये त्याच्यावरती ऑपरेशन करण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, काय आत्ताचे या प्रकरणातले अपडेट मिळतायत? प्राजक्ता, आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खान यांच्या घरावर रात्री 1:30च्या सुमारास हा हल्ला झाला आणि सैफ अली खान यांच्या जी घरात लहान बाळ होतं त्या घरामध्ये या चोराने प्रवेश केला होता। प्रवेश केल्यानंतर जी घरामध्ये काम करणारी त्यांची महिला घरकाम करणारी महिला होती, तिने आरडाओरड केला। आरडाओरड केल्यानंतर धावत त्या ठिकाणी सैफ अली खान आले आणि नंतर या जे चोर आला होता त्याला प्रतिकार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि या झटापटीमध्ये त्यांच्या हातावर चाकूचे वार झालेले आहेत। गळ्यावर साधारणतः 10 सेंटीमीटरचा वार झाला होता। त्याच्यामध्ये ते जखमी झाले आणि नंतर त्यांच्या गळ्यावर आणि हातावर रात्री सर्जरी करण्यात आलेली आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। बरं, दरोड्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते त्यांच्याबद्दल आता काय कळतंय? पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय का की काय काय आहे परिस्थिती? अजून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोराने कुठल्या उद्देशाने घरामध्ये प्रवेश केला होता, चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला होता का दरोड्याच्या म्हणजे सैफ अली खान यांच्यावर हल्ला करण्याकरता प्रवेश केला होता, याची माहिती आता पोलीस घेत आहेत आणि याची सविस्तर माहिती घेतल्यानंतर पोलीस प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधणार आहेत। बरं, मात्र काही सीसीटीव्ही फुटेज किंवा काही त्या पद्धतीने काही हाती लागलंय का? पोलीस सीसीटीव्ही फुटेज याची माहिती घेत आहेत। त्या चोराने यापूर्वी किंवा दिवसा टेहळणी केली होती का, याची रेकी केली होती का, याचा शोध घेऊन आता पोलीस आजूबाजूचे घराचे सीसीटीव्ही फुटेज काढून याचा तपासणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत। जी त्यांना माहिती मिळेल तसा त्या पद्धतीने आरोपीचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत। बरं, ज्या वेळेला हा चोर सैफच्या घरामध्ये शिरला त्यावेळेपासून म्हणजे काय सगळा घटनाक्रम होता, काय सांगाल प्रेक्षकांना? रात्री 1:30च्या सुमारास सैफ अली खान यांचा जी छोटं बाळ आहे 2 ते 2.5 वर्षाचं या घरामध्ये प्रवेश केला। प्रवेश केल्यानंतर त्याच्या बरोबर जी घरात एक घरकाम करणारी महिला असती तिने आरडाओरड केला आणि आवाजात आल्यानंतर त्या ठिकाणी सैफ अली खान स्वतः तिथं धावत आले। त्यांनी या चोरावर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला। या झटापटीमध्ये चोराने चाकू काढला आणि दोन्ही हातावर त्याने वार केलेले आहेत। या झटापटीमध्ये त्यांच्या गळ्यावर देखील एक 10 सेंटीमीटरची जखम झाली, त्याच्यात ते जखमी झाले आणि नंतर मग हा चोराने ते जखमी झाल्यानंतर तिथून पळ काढला आणि नंतर सैफ अली खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्या ठिकाणी त्यांची सर्जरी करण्यात आली। बरं, मात्र हा जो कोण हल्लेखोर होता, कोण जो चोर होता, तो पळून जाण्यात यशस्वी ठरलाय? म्हणजे पळून गेलेला आहे, त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत आणि जशी पोलिसांना माहिती मिळेल त्या पद्धतीने पोलीस आपल्या प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधतील। ही नक्की आपण बघितलंय की यापूर्वी देखील सलमान खानवर हल्ला झाला होता, बाबा सिद्दीकी यांच्यावर देखील हल्ला झाला होता आणि आता आपण बघतोय की तिसरा हा हल्ला झालेला आहे सैफ अली खान यांच्या घरावर। म्हणजे नक्की चोरीच्या उद्देशाने केला होता का त्यांना जीवे मारण्याच्या दृष्टिकोनातून केला होता, याचा पोलीस शोध घेत आहेत। बिलकुल। जितेंद्र, थोडंसं थांबवते तुम्हाला। आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव सुद्धा आपल्या सोबत आहेत। स्नेहा, तुमच्याकडे काय माहिती आहे? सैफ अली खान याच्यावरती जो रात्री हमला झाला होता त्याच अनुषंगाने ही माहिती समोर येत आहे की त्यांच्या पाठीवरती मानेवरती असे 6 वार जे आहेत ते अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आलेले होते। वार केल्यानंतर जो अज्ञात व्यक्ती आहे, घुसखोर जो आहे, तो तुर्तास त्या घटनास्थळावरून पसार झालेला होता आणि त्यानंतर पोलिसांकडून देखील तपास सुरू आहे। परंतु अद्यापही हा चोर सध्या कुठे आहे याची माहिती मिळत नाही। त्याचप्रमाणे हा चोर जो आहे तो कोणत्या ठिकाणाहून इथे आला होता सैफ अली खान यांच्या घरी हे
हे देखील अजूनपर्यंत माहिती मिळत नाहीये. त्याचप्रमाणे आणखी मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खान यांनी फॅन्सला शांत राहण्याचं आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे. पॅनिक न होता फॅन्सनी शांत राहावं असं आव्हान देखील सैफ अली खान यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. बरं स्नेहा, मात्र आता पोलीस कशा पद्धतीने तपास करतायत? हा जो कोणी चोर होता, कोण हल्लेखोर होता, नेमका उद्देश काय होता? चोरीचा उद्देश होता का आणखी काही? पोलीस जे आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत. म्हणजे सैफ अली खान यांच्या बँड्रा यांच्या राहत्या घरी हे पोलीस सध्या पोहोचलेले आहेत. सकाळीच पोलीस पोहोचलेले होते त्या घरी. त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू आहे. CCTV मध्ये देखील हा जो चोर आहे तो कैद झालेला आहे. नेमका हा चोर कोण आहे त्याच अनुषंगाने पोलिसांकडून हा तपास जो आहे तो सुरू आहे. काही वेळातच माहिती देखील समोर येईल की कोण होता हा चोर नेमका आणि कशा उद्देशाने आला होता हे देखील काही वेळातच समोर येईल माहिती. बरं, मात्र ज्या वेळेला हा चोर घरामध्ये घुसला होता, कोण कोण होतं घरामध्ये, कशा पद्धतीने ही बाब उघडकीस आली आणि कोणी आरडाओरडा केला, त्यानंतर काय काय झालं? रात्रीच्या सुमारास जेव्हा ही घटना घडली तेव्हा सैफ अली खान याचे जे नोकरदार वर्ग होतं त्यांना पहिली या घटनेची चाहूल लागली. त्यानंतर आरडाओरड जो आहे तो सुरू झाला आणि आरडाओरड सुरू झाल्यानंतर सैफ अली खान हा त्या ठिकाणी पोहोचला. सैफ अली खान आणि घुसखोर याच्यामध्ये त्याच दरम्यान बाचाबाची झाली होती आणि त्याच बाचाबाची दरम्यान त्या घुसखोराने सैफ अली खान याच्यावरती हल्ला केला. 6 चाकूचे वार त्यावेळी सैफ अली खान याच्यावरती करण्यात आले. त्यावेळी सैफ अली खान याचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते उपस्थित होतं. म्हणजे सैफ अली खान यांची पत्नी करीना कपूर आणि त्याचप्रमाणे त्यांची जी 2 मुलं आहेत ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होती अशी देखील माहिती समोर येते. बरं स्नेहा, मात्र जो कोणी स्टाफ सैफच्या घरामध्ये होता त्यांचे काही पोलिसांनी जबाब घेतलेत का? काही वर्णन किंवा काय त्या चोराचं? नक्कीच पोलिसांकडून या सर्व घटना जी आहे घडलेली घटना त्या संदर्भात पोलिसांकडून आता तपास सुरू आहे. नोकरदार वर्गाचा देखील जबाब नोंदवला जात आहे. कशा प्रकारे, कारण पहिलीच चाहूल जी आहे ती नोकरदार वर्गाला लागली होती. त्यानंतर सैफ अली खान त्या ठिकाणी पोहोचला होता. म्हणून नोकरदार वर्गाचे जे जबाब आहेत ते अत्यंत महत्त्वाचे समजले जात आहेत. म्हणून पोलिसांकडून नोकरदार वर्गाची आहे ती कसून चौकशी जी आहे ती करण्यात येत आहे. त्यांचे जबाब जे आहे ते नोंदवण्यात येत आहे. बरं स्नेहा, आपल्या लीलावती हॉस्पिटलमधनं काही अपडेट मिळत आहेत का? लीलावती हॉस्पिटलमधून हीच डॉक्टरांकडून माहिती येत आहे की सैफ अली खान यांची जी सध्याची स्थिती आहे ती स्थिर आहे अशी देखील माहिती मिळत आहे. संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत सैफ अली खान यांना घरी देखील सोडलं जाऊ शकतं, डिस्चार्ज मिळू शकतं अशी देखील माहिती समोर येत आहे. परंतु जसं वेळ जाईल, जसे काळ निघून जाईल त्यानंतर कळेल की सैफ अली खान यांना नेमका कधी डिस्चार्ज मिळणार आहे. बरोबर. आणि स्नेहा, सैफ सारखी व्यक्ती म्हणजे आणि त्याचं कुटुंब, त्याचं घर, एखादा सेलिब्रिटी आणि त्याच्या घराची सिक्युरिटी ही त्या पद्धतीचीच असणार. मात्र या सगळ्यामधनं सुद्धा तो चोर घरामध्ये शिरलाच कसा, हा खरं तर एक मोठा प्रश्न असणार आहे. त्यामुळे कोणी माहितीतला होता का किंवा त्याला या सगळ्या घराची माहिती होती का? कशा पद्धतीनं आत शिरायचं ते माहिती होतं का? तर म्हणजे जाणता हा होता का किंवा काय, असे देखील काही सगळ्या शक्यता पोलिसांकडनं आता तपासल्या जात असतील. नक्कीच अभिनेता म्हटल्यावरती त्याच्या घराजवळ जे आहे ते मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी उपस्थित असते, सुरक्षा रक्षक जे असतात ते मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. परंतु अशा मोठ्या अभिनेत्याच्या घरी चोरी घडते हा नक्कीच धक्कादायक प्रकार मानला जात आहे आणि त्याच अनुषंगाने पोलीस जे आहेत ते तपास करत आहेत की नेमका हा चोर जो आहे तो कुठून आला होता. त्याच बिलकुल. थोडंसं स्नेहा तुम्हाला थांबवते, मात्र याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. भाजपचे नेते राम कदम आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. राम कदमजी, पुन्हा एकदा मुंबईमध्ये हा जो घडलेला प्रकार म्हणजे आपण अगदी अभिनेत्यांना देण्यात येणाऱ्या धमक्या आणि आता सैफवरती थेट घरात घुसून झालेला चाकू हल्ला, तुमच्यापर्यंत घटना पोहोचली असेलच, काय म्हणाल यावरती? मी जी अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यात एक अशी गोष्ट समोर आली की मुळात सैफ अली खान एक प्रतिभावान कलाकार आहेत आणि त्यांच्या घरामध्ये चोरी करण्याच्या उद्देशानं कोणी इसम घुसला आणि मग घरातल्या लोकांच्या लक्षात आल्याच्या नंतर घरातले लोक आणि त्याच्यामध्ये आपसात झडप झाली आणि मग पळण्याचा प्रयत्न करत असताना सैफच्या पाठीत काही मायनर जखमा झाल्या अशा प्रकारची प्राथमिक माहिती आहे. जेव्हा पूर्ण अधिकृत माहिती येईल त्यावेळेस यावर भाष्य करता येईल, पण प्राथमिक माहिती ही आहे. आणि त्या बाबतीत सैफवर
लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि केवळ लोकांच्या ताब्यातून निष्ठून जाता यावं म्हणून आपसात झालेली झडप आणि त्या झडपेमध्ये स्वतःला वाचवण्यासाठी की स्वतःला पळता यावं म्हणून त्याने जी पाठीवर ज्या काही जखमा झालेल्या आहेत अशा प्रकारचं ते एकंदरीत प्रकरण आहे. आता पोलीस पूर्ण त्याचा शोध घेत आहेत. काही तासाच्या आत त्या इस्माला निश्चितपणे अटक होईल. कोणाला पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. आणि मग त्याला नेमकं चोरी करायची होती का काय त्याचा उद्देश होता, एकंदरीत काय प्रकरण आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील. पण अशा प्रकारच्या घटना म्हणजे कलाकार, कोणी सेलिब्रिटी यांच्या घरी तर कोणाच्याच घरी घडू नयेत, पण सर्वसामान्य माणसाच्या देखील घरामध्ये अशा प्रकारची घटना घडता कामा नये. अशा प्रकारची भूमिका या नव्या सरकारची आहे आणि त्यामुळे पोलीस या प्रकरणाची गंभीर दखल घेत भविष्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही घटना होणार नाही याची ते काळजी निश्चितपणे घेतील. तशा प्रकारचे आदेश देखील सरकारकडून वारंवार पोलिसांना दिले गेलेले आहेत. पण तूर्त जोपर्यंत अधिकृत या बाबतीतली संपूर्ण माहिती पुढे येत नाही तोपर्यंत एवढंच सांगता येईल. बरोबर आहे. पण मात्र राम कदमजी, सैफ सारखी व्यक्ती, एक सेलिब्रिटी त्याच्या घरामध्ये सुरक्षित नाही म्हटल्यावर सर्वसामान्यांचं काय, हा एक प्रश्न तिथे आपोआप उपस्थित होतो. आणि साहजिकच आहे, फिरून फिरून हा प्रश्न गृह खात्यावरतीच येतो. एकीकडे सलमानला धमक्या येत आहेत, बाबा सिद्दीकींची भर रस्त्यात हत्या झाली, सैफला घरात घुसून त्याच्यावरती चाकू हल्ला होतो. मग काय म्हणायचं यावरती सर्वसामान्यांनी? नाही बघा, लगेच याला आपण सर्वसामान्यांशी जोडणं हे काही योग्य ठरणार नाही. याच्यासाठी योग्य ठरणार नाही कारण आता जी प्राथमिक माहिती आली आहे ती प्राथमिक माहिती तो चोरी करण्याच्या उद्देशानं घुसलाय. आता चोरी करण्याच्या उद्देशानं घुसत असताना आपणच आपल्या घरातल्या दारा, खिडक्या या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेत असतो. त्याचा नेमका तो कुठून घुसलाय, खिडकीतून घुसलाय, दारातून घुसलाय, घराच्या बाहेर गार्ड नव्हता, त्यांचा काय नव्हता, या सगळ्या एकंदरीत गोष्टी आहेत. पण लगेच की त्याला आपण की बाबा राज्यात अमुक अमुक असं काही जोडणं तितकंसं योग्य ठरणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण झालेली घटना ही काही योग्य नाही, त्याचं काही समर्थन होऊ शकत नाही. आणि पोलीस या घटनेची गंभीर दखल घेत जो कोणी इसम आहे त्या इसमाला काही तासाच्या आतच त्याला गजाआड करतील आणि मग त्याची चौकशी केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की नेग्लिजन्स नेमका होता तो कुठून होता, काय होता, या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आणि जो कोणी जबाबदार असेल, आता कसं आहे की आता तो चोरी करण्याच्या उद्देशाने आलाय, आता चोरी करण्याच्या उद्देशाने आला स्वाभाविकपणे अशा कुठल्या तरी मार्गातून शिरलाय की ज्या मार्गातून आपलं दार खिडकी काय उघडाय नाहीये. आता मला हे सांगता येणार नाही जोपर्यंत संपूर्ण माहिती समोर येत नाही. पण तुर्तास एकच सांगेन की पोलिसांकडून भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना अगदी रावापासून नंकापर्यंत कोणाच्याही घरी घडू नयेत. सगळी माणसं सुरक्षित असल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका आणि अशा प्रकारचं काम त्यांच्याकडून अपेक्षित आहे आणि ते प्रामाणिकपणे करतायत. आता बघू आता ही जी घडलेली घटना आहे ती सब कोण आहे का. बिलकुल. राम कदमजी, पुन्हा आपण या घटनेवरती बोलूयातच जेव्हा खरी सगळी माहिती सविस्तरपणे आपल्या समोर येईल. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आता आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे फोनलाईन वरती. अतुलजी, आता साधा प्रश्न होता की सलमान झाला किंवा बाबा सिद्दीकी, सैफच्या घरामध्ये घुसून जर त्याच्यावरती असा हल्ला होतो, उद्देश काय हे नंतर आपल्याला कळेलच. मात्र राम कदम यांना विचारला असता गृह खात्याबद्दल, आता फिरून फिरून तोच प्रश्न तर सर्वसामान्य उपस्थित करणार, तर ते म्हणतायत की तुम्ही याचा संबंध सध्या जोडू नका. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? असं आहे की आताच पोलीस विभागाची काही आकडेवारी आलेली आहे. त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर इथे कोणत्याही महिला सिक्युअर नाही आहे. सर्वात जास्त शोषण महिलांचं बलात्कार हे या 4 शहरात झालेले आहे. आमचं नागपूर शहर जे खुद्द गृहमंत्र्यांचं गृह शहर आहे, या गृह शहरामध्ये मागच्या 10-15 दिवसामध्ये 7 ते 7 मर्डर झालेले आहेत. बलात्कार कायमचेच लागलेले आहेत. कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीनं प्रशासन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे का असं म्हणण्यापर्यंत शंका यावी हे बीड आणि परळीमध्ये आपण पाहतोय. म्हणजे किती खून झाले याची आकडेवारी रोज नवीन येते आहे. मग याच्यामध्ये गृहमंत्र्यांचं किंवा गृह मंत्रालयाचं अपयश नाही आहे असं म्हणणं बेडगीपणाचं होईल. हे सरळ सरळ अपयश आहे की हाय प्रोफाईल सोसायटी पासून मधले बाबा सिद्दीकींचा मर्डर झाला. सलमान खानला जर तिथे बुलेट प्रूफ खिडक्या लावावं लागत असेल मग याचा अर्थ पोलिसांचं अस्तित्व संपवलं का शासनाने? स्कॉटलंड यार्ड सोबत ज्या पोलिसांची बरोबरी होत होती त्या अतिरिक्त हस्तक्षेपामुळे
आणि वापरामुळे पोलिसांची अशी अवस्था करून ठेवली का बीजेपीनी, असे म्हणणे इथपर्यंत आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे हं. आणि राजीनामा नैतिकतेच्या याच्यावरून देण्याचा तर प्रश्नच उरला नाही आहे. ते महाराष्ट्र, तो पुरोगामी महाराष्ट्र कधीच मागे पडलेला आहे. हं. महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम जे आहे ते भाजपने जितकं करायचं ते करून टाकलेलं आहे. हं. आता यांना राजीनामा मागूनही फायदा नाही आहे, कारण की हे राजीनामा देणार नाही, गुन्हे करतील, निगलगट्टपणे मंत्रिमंडळात बसतील आणि आपली प्रतिमा किती चांगली आहे, आपण किती संवेदनशील आहे, अशा बातम्या पसरवून आणण्याचं, अशा पद्धतीनं आपल्या इमेज मेकओव्हर करण्याचा प्रयत्न जो आहे तो उलटा निर्लज्जपणे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. हं. बरं, मग एक हे पाऊल पुढे जाऊन अतिशय- तुम्ही काय करणार विरोधी पक्ष म्हणून मग? हाय प्रोफाईल झोनमध्ये, हाय सिक्युरिटी झोनमध्ये जर अशा पद्धतीनं एखादा चोर घुसू शकत असेल, हं. चाकू मारू शकत असेल, हं. याच्यापेक्षा मोठं अपयश काय आहे कायदा सुव्यवस्थेचं? हो. विरोधी पक्ष नेहमीच ह्या गोष्टी उपस्थित करत असतो. हं. हं. आमचं म्हणणंच आहे की 1 महिना तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या अर्थव्यवस्था, कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टीवर जर बातम्या चालवल्या ना, ज्या 2012-13 मध्ये चालल्या होत्या, काही नसताना आणि आता असताना चालत नाही, हे सरकार टिकू शकणार नाही. इतका लोकांमध्ये रोष आहे. बरोबर. मात्र तेच राम कदम यांना विचारलेलं असताना त्यांनी पूर्णपणे हे नाकारलंय की तुम्ही लगेच या घटनेचा गृह खात्याशी किंवा सरकार काय करतंय ह्याच्याशी संबंध लावू नका. नेमका चोर कोणत्या उद्देशाने घुसला होता, त्याचं काय, कशा पद्धतीने तो खिडकीतनं आला की दरवाजातनं आला की आणखीन कशा पद्धतीने आला, तिथे गार्ड्स नव्हते का किंवा काय, याची आधी माहिती मिळवूयात आणि मग यावरती बोलूयात, असं राम कदम यांचं म्हणणं किती होतं. खुनं लोकांवर अटॅक झाल्यानंतर हे लोक कायदा सुव्यवस्था ढासळले असं मानणार आहे. एकदा त्यांच्याकडनं विचारून घ्या, निकष ठरवून घ्या म्हणा की 100 मोठे व्यक्ती मेले पाहिजेत, 2-4 मंत्र्यांचे खून पडले पाहिजेत, 1,00,000-2 लाख सामान्य माणसं मेले पाहिजेत, तेव्हा आम्ही मानू कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. असे एखादे निकष त्यांनी ठरवून द्या म्हणा आम्हाला, म्हणजे मग आपण त्याच्यावर तशा पद्धतीनं बोलू. हं. झोपले आहेत का हे लोक? जे 12व्या मजल्यापर्यंत जर चोर जातो आणि तोही हाय प्रोफाईल झोन मध्ये, हं. मग सामान्य माणसाचं काय राहिलेलं आहे? बरोबर. म्हणूनच सैफ सारख्या व्यक्तीच्या घरामध्ये घुसून जर एखादा असा हल्ला होत असेल तर मग सर्वसामान्यांनी काय करायचं, असा एक साहजिक प्रश्न तुमच्या आमच्या सारख्यांना खरंच पडला असणार आहे. म्हणूनच राम कदम यांना तो प्रश्न विचारण्याचा हाच उद्देश की सर्वसामान्य नागरिक काय विचार करतील. राम कदम हा काही चेहरा नाही आहे सरकारचा. सरकारचा चेहरा देवेंद्र फडणवीस आहेत. नाही, त्यांचे एक आणि प्रतिनिधी देवेंद्र म्हणून फडणवीस- त्यांना हा प्रश्न विचारला. मग आता देवेंद्र फडणवीस हे सातत्याने गृहमंत्री महाराष्ट्राचे आहेत. त्याच्यानंतर किती एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरुद्ध सामाजिक आंदोलन उभे करतो. काल परवा बीडमध्ये आपण काय तमाशे सुरू आहे आपण ते पाहिलेलं आहे. न्याय मिळणं तर वेगळंच, SIT बदलावी लागते, SITच्या अधिकाऱ्यांवर आरोप होतात. हे किती प्रशासन ढासळलेलं आहे, पोलिसांवर किती राजकीय दबाव आहे, पोलिसांना किती राजकीय दबावात काम करावं लागतं आणि त्याच्यामुळे चोरांची आणि यांची एवढी हिंमत होत असते. हं. विदाऊट प्रोटेक्शन असं होऊ शकत नाही. मग महाराष्ट्रातले हे सगळे प्रकार बघता तुम्ही म्हणाल का आत्ताच्या क्षणाला की कायदा सुव्यवस्था ढासळली आहे म्हणून? 100% ढासळलेली आहे. किती खून झाले, किती महिलांवर बलात्कार सातत्याने सुरू आहे, किती महिला महाराष्ट्रातून गायब आहेत. म्हणून तुम्ही म्हटलं ना, एकदा निकष ठरवून घ्या. 1,00,000-2 लाख सामान्य माणसं मेल्याशिवाय, 100-200 सेलिब्रिटी मेल्याशिवाय, 2-4 मंत्री मेल्याशिवाय आम्ही कायदा सुव्यवस्था ढासळली नाही असं मानणार नाही. एक निकष घेऊन घ्या म्हणा सरकारकडनं. बिलकुल. अतुल लोंढेजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि अतिशय मोठा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की सरकारनं निकष ठरवून घ्या की अजून किती हल्ले झाल्यावर, अजून किती हत्या घडल्यानंतर कायदा सुव्यवस्था ढासळली असं म्हणायचंय. कारण सैफ अली खानवरती, त्याच्या घरामध्ये घुसून 12व्या मजल्यावरती इतक्या हाय प्रोफाईल व्यक्तीच्या घरामध्ये चोर शिरतो आणि त्याच्यावरती चाकून हल्ला करतो, म्हणजे सर्वसामान्यांचं तिथं काय? जिथे हाय प्रोफाईल सेलिब्रिटींच्या घरामध्ये जर असे प्रकार घडत असतील तर मग राज्यातली कायदा सुव्यवस्था काय करते आणि गृह खातं काय करते, असा प्रश्न सर्वसामान्यांसोबतच विरोधकांनी सुद्धा उपस्थित केलाय.